नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर, महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या द्वितीय वर्ष कला शाखेतील मराठी विषयाचा विशेषतर वैकल्पिक अभ्यासक्रम अर्थातच DSE 2A ज्याचं पाठ्यपुस्तक आहे मध्ययुगीन गद्यपद्य, या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 27 शाहीर अनंत फंदी यांचा फटका, बिकट वाट वही वाट नसावी या तासाला उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि YouTube वरती ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। शाहीर अनंत फंदी यांच्या फटका बिकट वाट वही वाट नसावी याला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया शाहीर अनंत फंदी यांचा परिचय थोडक्यात। शाहीर अनंत फंदी यांचं पूर्ण नाव आहे अनंत भवानी बावा घोलप उर्फ अनंत फंदी। यांचा कालखंड आहे इसवी सन 1744 ते 1819। कवी आणि शाहीर असलेले अनंत फंदी यांच्या आईंचं नाव रावबाई आणि पत्नीचे नाव म्हाडसाबाई। अनंत फंदीच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता। अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या, त्यातील काही प्रसिद्ध आहेत। अनंत फंदीस फंदी हे नाव पडण्याचे कारण पूर्वी संगमनेर येथे मलक फंदी म्हणून एक फकीर होता। तो नेहमी लोकात चमत्कारिक रीतीने वागत असे, म्हणून त्यास फंदी म्हणत। त्या फकीराचा आणि अनंत फंदींचा स्नेह असे, यावरून अनंत फंदींनाही लोक फंदी म्हणू लागले आणि अनंत भवानी बाबा घोलप यांचं नाव अनंत फंदी असं पडलं। अनंत फंदींनी 8 लावण्या आणि काही पोवाडे रचले आहेत। त्यांची रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका या रचना ज्या आहेत त्या विशेष गाजलेल्या आहेत। त्यांना फटका या काव्य प्रकाराचे जनक म्हटले जाते। फटका या शब्दाचा अर्थच सबकारा किंवा एक विचारांचा मारा या अर्थाने हा फटका येथे आलेला आपल्याला दिसतो। चला तर बघूया शाहीर अनंत फंदी यांचा फटका। बिकट वाट वही वाट नसावी, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये हैस आपुला, उगाच भटकत फिरू नको, चल सालस पण धरून निखालस, खोटा बोला बोलू नको, अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको, नास्तिकपणी तू शिरून जनाचा, बोल आपणा घेऊ नको, आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढते पाहू नको, माय बापावर रुसू नको, दुर्मुखलेला असू नको, व्यवहारामध्ये फसू नको, कधी रिकामा असू नको, परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करू नको, वर्म काढून शर्मायाला, उणे कुणाला बोलू नको, बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करणी हेवा झटू नको, मी मोठा शहाणा धनाढ्यही, मी मोठा शहाणा धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको, एकाहून एक चढ जगामध्ये, थोरपणाला मिरवू नको, हिमायतीच्या बडे गरीब गुरिबाला तू गुरकावू नको, 2 दिवसाची जाईल सत्ता, अपेश माथा घेऊ नको, बहुत कर्ज बाजारी होऊनी, बोज आपला दवडू नको, स्नेहासाठी पदर मोड कर, परंतु जामीन कुणाचा राहू नको, विडा पैजेचा उचलू नको, कुणी तराजू तोलू नको, गहाण कुणाचे डुलवू नको, असल्यावर भीक मागू नको, नसल्यावर सांगणे कशाला, भीड कुणाची धरू नको, उगीच निंदा स्तुती कुणाची, स्वहितासाठी करू नको, बरी खुशामत शहाण्याची, परी मूर्खाची ती मैत्री नको, कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको, दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधी विटू नको, असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्थी वेळ हटू नको, आता तुझ गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तू टाकू नको, सुविचारा का तरू नको, सत्संगत अंतरू नको, दैत्याला अनुसरू नको, हरिभजना विस्मरू नको, सत्कीर्ती नोबतीच डंका, गाजे मग शंकाच नको। अशा पद्धतीने परशुराम पंत तात्या गोडबोले यांच्या नवनीत मधून घेतलेला हा अनंत फंदींचा फटका याचं वाचन आता आपण केलं। आता आपण या फटक्याचा भावार्थ थोडक्यात समजून घेऊया। बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको। बिकट वाट, जीवघेणी वाट, आडवडणाची वाट, एखाद्या वेळेला अशा वाटेनेही जावं लागतं जी नेहमीची वहिवाट नसते, आणि अशा वाटेने जाऊन बऱ्याचदा काही जण इतिहास देखील घडवतात, पण नेहमीच संकटे अंगावरती झेलणं हेही काही तितकंसं चांगलं नाही, आणि नेहमीच बिकट वाटेने, चुकीच्या वाटेने किंवा खडतर वाटेने प्रवास करणं, धोपट मार्ग सोडून देणं, परंपरेला नाकारणं हे देखील काही योग्य नाही, असं अनंत फंदी पहिल्या याच्या
याच्यामध्ये सांगतात. परंपरेने चालत आलेल्या वाटेवरून चालणं तसं सोपं असतं आणि त्या वाटेवरून आपल्याला सहज आपल्या इच्छित ठिकाणी जाता येतं. काही जण स्वतःची वाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि मग बऱ्याचदा एका वेगळ्या मार्गाने ते जातात. या वेगळ्या मार्गाने जाताना बऱ्याचदा काहींना यश मिळतं तर काहींच्या माथी अपयश देखील येत असतं. अपयश आल्याने खचून जाणारी माणसंही आपल्याला या बिकट वाटेवरती पाहायला मिळतात आणि त्यामुळे अनंत फंदींचा साधा सोपा सल्ला आहे की जी परंपरेने चालत आलेली वाट आहे, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यापेक्षा प्रवाहाच्या सोबत जर आपण पोहत असू तर आपणास फारशी संकट ही झेलावी लागणार नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये हैस आपला उगाच भटकत फिरू नको. संसार या शब्दाचा अर्थ पारंपरिक पद्धतीने आपलं एक घर असावं, पत्नी असावी, मुलं असावे आणि जन्म ते मृत्यूपर्यंतचा आपला जो सगळा प्रवास आहे तो अगदी आरामात ऐशोआरामात जावा या हेतूने माणसाची जी काही सगळी वाटचाल चाललेली असते याला आपण संसार असं म्हणतो. मात्र बऱ्याचदा या संसारासाठी धोपट मार्ग सोडून, चांगले योग्य रस्ते सोडून आपण अधिक मिळवण्याच्या लालसेने, अट्टहासाने चुकीच्या वाट्याने जाण्याची शक्यता असते किंवा काही जण तसे भरकटलेले देखील आपल्याला दिसतात. त्यांना अनंत फंदी सल्ला देत आहेत की संसारामध्ये हैस आपला उगाच भटकत फिरू नको, चल सालस पण धरून निखालस, खोटा बोला बोलू नको. सालस पण धरून सत्याने वाग, खोटं बोलणं हे कधीही वाईट आहे. अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. नम्रतेचं महत्व सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाडे राहती असं म्हणतात. नम्रता हा एक महत्वाचा गुण आहे. सत्य बोलणं हा एक महत्वाचा गुण आहे. खोटं बोलणं हे वाईट आहे. कुणावरती राग धरणं हे देखील वाईट आहे. त्यावेळेला वाईट गुणांचा त्याग करून सत्याने, न्यायाने, नम्रतेने वाग असा सल्ला येथे अनंत फंदी देत आहेत. नास्तिकपण ती शिरून जनाचा, बोल आपणा घेऊ नको, आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. नास्तिकपणा, आस्तिक आणि नास्तिक जे परमेश्वराचं अस्तित्व मान्य करतात त्यांना आस्तिक म्हटलं जातं आणि जे परमेश्वराचं अस्तित्व नाकारतात त्यांना नास्तिक म्हटलं जातं. इथे नास्तिकपणे तू शिरून जनाचा, बोल आपणा घेऊ नको. परंपरेने येथे भारतीय संस्कृतीमध्ये देव, धर्म आणि अध्यात्म याचा खूप मोठा बोलबाला राहिलेला आहे आणि देवाचं अस्तित्व मान्य करून आपलं जीवन जगणारी भरपूर माणसं येथे आहेत. एखादा माणूस ज्या वेळेला याच्या पलीकडे जाऊन देवाचं अस्तित्व नाकारतो त्यावेळेला त्याला जन बोल लावतात, त्याला दूषणे देतात. पण असा नास्तिकपणात शिरण्याच्या ऐवजी आणि जनाचा बोल घेण्याऐवजी नेहमीच सत्कर्म करत राहा. देव ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आहे किंवा नाही हा एक वादाचा मुद्दा आहे. देव ही श्रद्धेने समजून घेण्याची गोष्ट आहे. कोणतीही अपेक्षा न करता आपल्या कर्मामध्ये देव पाहणारे अनेक संत आपण आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने सुरुवातीला अभंगांमधून पाहिले. त्याप्रमाणे आपल्या कर्मामध्येच ईश्वर मानलं तर माणूस हा सुखी होऊ शकतो. म्हणून ते म्हणतात की नास्तिकपणी तू शिरून जनाचा, बोल आपणा घेऊ नको. श्रद्धा असू दे, तिला अंधश्रद्धेचं रूप मात्र येता कामा नये. आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. दानाचे महत्व धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सांगितलेलं आहे. आपल्या जवळ असेल ते दुसऱ्याला जर दिलं तर तो माणूस आनंदी होतो आणि त्याला आनंदी झालेला पाहून आपल्या मनाला जे समाधान मिळतं, जो आनंद मिळतो तो शब्दातीत असतो, तो शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. इथे अनंत फंदीही तो दान करण्याचा गुण सांगतायत. आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. माय बापावर रुसू नको, दुर्मुखलेला असू नको, व्यवहारामध्ये फसू नको, कधी रिकामा असू नको. आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात, त्यांच्यावरती कुणीही कधीही रुसू नये. आई वडिलांनी आपल्याला अमुक दिलं नाही, तमुक दिलं नाही, आपल्यासाठी काही करून ठेवलं नाही असं म्हणणारी अनेक मुलं आपल्याला दिसतात. खरं तर मुलाला जन्माला घालणं, त्याला वाढवणं, पालन पोषण करून मोठं करणं हेच आई बापांचं कर्तव्य त्यांनी यथोचित पार पाडलेलं असतं. आणि त्याच जीवावरती हा मुलगा जेव्हा आई वडिलांवरती रुसतो, त्यांना दूषणे देतो, तर तो त्याचा मूर्खपणा ठरतो. म्हणून तुला दिलेलं शरीर, हात, पाय, डोळे, नाक, कान हे सर्व या आई वडिलांचं देणं आहे, त्यांचे अनंत उपकार आहे आणि त्या तुझ्या शरीराच्या बळावरतीच तू वेगवेगळ्या प्रकारचं कर्तृत्व गाजवू शकतो. त्यामुळे माय बापावर रुसण्याचा कोणतंही कारण असू नये. म्हणून अनंत फंदी सांगतात, माय बापावर रुसू नको, दुर्मुखलेला असू नको. काही जणांना सवय असते अतिशय दुर्मुखलेला चेहरा करून ते नेहमीच काहीतरी लाभ आपल्या पदरात पडेल का म्हणून प्रयत्न करत असतात, किंवा आपण ज्याला म्हणतो इमोशनली ब्लॅकमेल करणं असं म्हणूनही काही जण काही फायदे आपल्या पदरात पाडून घेतात.
पण अशा पद्धतीने दुर्मुखलेला असणं, दिनवाणा चेहरा करून असणं, यामुळे तुमची गुणवत्ता सिद्ध होत नाही. त्यामुळे दुर्मुखलेलं असण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाच्या बळावरच प्रत्येक वेळेला आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे, आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे. अनंत फंदी सांगतात, दुर्मुखलेला असू नको, व्यवहारामध्ये फसू नको, कधी रिकामा असू नको. जे वेगळे व्यवहार माणसं करतात, पैशांची, अडक्यांचे, नात्यांचे, ते व्यवहारामध्ये फसू नको. सावध, अखंड सावध असावे माणसाने, कधी रिकामा असू नकोय. आणि दुसरा सल्ला देतात ते म्हणजे रिकामा कधी असू नको. काम, कर्तव्य, कर्म, फळाची अपेक्षा न करता सतत मेहनत करत राहणं, काम करत राहणं, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी करत असतं. त्यामुळे नेहमीच कर्तव्य तत्पर असणं, कर्मरत असणं ही महत्वाची गोष्ट आहे. परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करू नको. एका बाजूला ते सांगतात की कधी रिकामा असू नको, आणि दुसऱ्या बाजूला ते सल्लाही देतात की पोटासाठी मात्र भलभलत्या उलाढाली करू नको. जे अनैतिक आहे, जे अव्यवहारी आहे, जे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे, जे आचरण सामाजिक दृष्ट्या भ्रष्टाचार मानला जातं, असं आचरण तू करू नको. परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करू नको. पोटाची खडगी भरण्यासाठी चुकीच्या खोट्या व्यवहारांमध्ये तू अडकू नको, अनैतिक व्यवहार करू नको, असा सल्ला येथे अनंत फंदी देत आहेत. वर्म काढून शर्मा याला उणे कुणाला बोलू नको. वर्म काढून शर्मा याला उणे कुणाला बोलू नको. एखाद्याची एखादी गोष्ट गुपित आपल्याला माहित असेल तर त्याचं त्या वर्मावरती बोट ठेवून त्याला शर्मायाला भाग पाडणं हे देखील चुकीचं आहे. त्याला उणे बोलणं, त्याचा अपमान करणं, यामुळे माणसं दुखावली जातात. आणि अशी दुखावलेली माणसं हे नंतरच्या काळामध्ये आपल्यासाठी शत्रू ठरण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे कुणाच्याही वर्मावरती बोट ठेवून त्याला शर्मायाला भाग पाडणं ही चुकीची गोष्ट आहे. अनंत फंदी सांगतात, वर्म काढून शर्मायाला उणे कुणाला बोलू नको. बुडवा या दुसऱ्याचा ठेवा, करणी हेवा झटू नको. दुसऱ्याने एखादी केलेली कमाई, त्याचा ठेवा हा बुडवण्यासाठी तू प्रयत्न करू नको. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जे काही कर्तव्य केलं त्याचं फळ त्याला मिळालं. काही भाग हा कर्माने मिळतो आणि काही भाग हा नशिबानेही मिळतो. पण नशीब देखील कधीतरी कोणाच्या तरी कर्माचं फळ असतं. नशीब देखील आपोआप घडत नाही. त्यामुळे एखाद्याला काही मिळालं आणि म्हणून आपण दुःखी कष्टी होणं हे चुकीचं आहे. आणि त्याला मिळालेला तो ठेवा बुडवण्यासाठी किंवा तो ठेवा आपल्यालाही मिळावा म्हणून विनाकारण तसा हेवा करण्यासाठी झटू नको. एकमेकांचा हेवा केल्याने माणसं स्वतःच नुकसान करून घेत असतात. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न माणसाने अवश्य करावा, पण विनाकारण दुसऱ्याशी तुलना मात्र करू नये. त्यामुळे केवळ दुःखच आपल्या वाट्याला येत असतं. मी मोठा शहाणा धनाढ्यही, मी मोठा शहाणा धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको. मी खूप मोठा शहाणा आहे, धनाढ्य आहे, हा गर्वभार तू ठेवू नको. एका उंचड एक जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. या जगामध्ये प्रत्येक एकापेक्षा दुसरा जो आहे तो श्रेष्ठ आहे. त्यामुळे विनाकारणच आपण थोर आहोत, आपण मोठे आहोत, आपण श्रीमंत आहोत, अशा कुठल्याही गर्वामध्ये तू राहू नको. गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. गर्वामुळे माणसाला अपमान सहन करावा लागतो. गर्वामुळे अपयश देखील येतं. त्यामुळे उच्च शिखर गाठत असताना त्याही पेक्षा कुठलं तरी उच्च शिखर असू शकतं हे कायम लक्षात माणसाने ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या कर्तृत्वाचा गर्व होत नाही आणि तो नेहमी सदा जमिनीवर राहतो. हिमायतीच्या बडे गरीब गुरिबाला तू गुरकावू नको. एखादी तुझ्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, श्रीमंती आहे, तुझी ऐपत आहे, हिमायत आहे, म्हणून तू दुसऱ्या ज्याची ती ऐपत नाही अशा गरीब गुरुबाला मात्र तू गुरकावू नको, त्याच्यावर अन्याय करू नको, त्याचं शोषण करू नको. 2 दिवसाची जाईल सत्ता, अपेश माथा घेऊ नको. सत्ता देखील कायमस्वरूपी कोणाच्याही दारी बांधलेली दासी असू शकत नाही. आज सत्ता एकाकडे आहे, उद्या ती दुसऱ्याकडे असणार आहे. कायमच कोणीही सत्तेवरती असतो असं नसतं. फार तर एखादा दीर्घकाळ सत्तेवरती असू शकतो, एखादा अल्पकाळ सत्तेवरती असू शकतो. पण अल्पकाळ सत्तेत राहूनही त्या माणसाने त्या सत्तेचा उपयोग प्रजाजनांसाठी, इतरांसाठी कसा केला यावरती त्या राजाचं, त्या सत्ताधीशाचं महत्व हे ठरत असतं. मग ते लोकशाहीतील सत्ताधीश असो किंवा राजेशाहीतील सत्ताधीश असो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराजा सयाजीराव गायकवाड, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अनेक नावं घेता येतील ज्यांनी आपल्या राज्याचा वापर हा लोककल्याणासाठी केला. लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण राजे आहोत. ही राजेशाहीच्या काळात जाणणारे राजे आपल्याकडे अनेक होऊन गेलेले आहेत. आणि लोकशाहीमध्ये देखील अनेक नेते, कदाचित त्यांचं नाव येथे घेणं चुकीचं ठरेल, परंतु अनेक नेते असे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी कुठलाही स्वार्थ न पाहता स्वतःच्या सत्तेचा उपयोग हा गरीब लोकांच्या उत्थानासाठी, जनतेच्या कल्याणासाठी केला.
त्यामुळे सत्तेचं विनाकारण मोठेपण मिरवून इतरांना गुरकावणं, इतरांना धमकावणं आणि त्यामुळे येणारं अपयश ते आपल्या माथी तू घेऊ नको. सत्ता येत असते आणि सत्ता जात असते. अनंत फंदी सांगतात, हिमायतीच्या बडे गरीब गुरुपाला तू गुरकावू नको, 2 दिवसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको. सत्ता येत असते, जात असते, ते अपयशाने खचून जाण्याचंही काही कारण नाही. बहुत कर्ज बाजारी होऊ नये, बोज आपुला दौडू नको. कर्ज किती घ्यायचं याचं एक लिमिट असतं, याचं एक गणित असतं. तुमच्या ऐपतीपेक्षा जितकी तुम्ही फेडू शकणार आहात किंवा कर्ज घेतल्यानंतर त्यातून तुमचं उत्पन्न वाढेल ही अपेक्षा आहे उद्योगाच्या निमित्ताने, जर तुम्ही कर्ज घेणार असाल तर. पण अतिरिक्त कर्ज घेऊन जर तुम्ही कर्जबाजारी झालात तर तुम्हाला हा देश सोडून जावं लागतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. मोठमोठे उद्योगपती कर्जबाजारीपणामुळे रस्त्यावरती आलेले आहेत. चोरासारखं त्यांना हा देश सोडून पडून जावं लागलेलं आहे. म्हणून बहुत कर्जबाजारी होणं हे देखील चुकीचं आहे. आपण जितकी परतफेड करू शकतो तेवढंच कर्ज माणसाने घेतलं पाहिजे आणि आपली जितकी कमाई आहे, त्याला म्हणूया आपण आमदनी आहे, आपलं जितकं इन्कम आहे त्या तुलनेतच ते कर्ज घेतलं गेलं पाहिजे. बँकाही तुमचं उत्पन्न पाहून साधारणपणे तुमच्या उत्पन्नाच्या निम्मे हप्ता बसेल इतकंच कर्ज तुम्हाला देतात, जेणेकरून तुमचं आयुष्यही सुरळीत असलं पाहिजे. पण बऱ्याचदा अनेक जण खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन स्वतःचा बोज दौडून बसतात आणि आयुष्यभर फक्त कर्ज फेडत राहतात. काही जण कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताना देखील आपल्याला दिसतात. शेतासाठी कर्ज घेतलं जातं, प्रत्यक्षात ते लेकीच्या लग्नाला हुंडा म्हणून वापरलं जातं. ज्या शेतासाठी ते कर्ज घेतलं जातं त्या शेतामध्ये विहीर खोदणं, ते विहिरीतून येणारं पाणी पिकांना देऊन आपलं उत्पन्न वाढवणं हे अपेक्षित असतं. मात्र प्रत्यक्षात चुकीच्या पद्धतीने त्या कर्जाचा वापर झाल्यामुळे काही वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाऊन आपल्याला आत्महत्या करताना दिसतं. कोणत्याही कारणाने कर्ज घेणारं हे वाईट आहे. जुने जाणकार सांगतात, ऋण काढून सण साजरे करू नये. तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी कर्ज अवश्य घ्यावं आणि जितकं ते आपल्याला फेडलं जाईल तेवढंच ते घेतलं पाहिजे. येथे अनंत फंदी देखील सांगतात की बहुत कर्जबाजारी होऊ नये, बोज आपला दौडू नको. स्नेहासाठी पदर मोड कर, परंतु जामीन कुणाचा राहू नको किंवा जामीन होऊ नको. एखादा तुमचा स्नेही आहे, मित्र आहे, तर त्याला तुमच्याकडे काही धनसंचय असेल गाठीशी तर त्यातील तू दे. जवळचे काही सोनं नाणं असेल तर ते मोडून त्याला मदत कर, मात्र जामीन कुणाचा राहू नको. कारण जामीन राहिल्याने उद्या जर त्याने कर्ज बुडवलं तर त्याचीही पत नाहीशी होईल आणि तुझीही पत नाहीशी होईल. त्यामुळे दोघांनाही पुढे भविष्यात काही अडचण आली तर कर्ज मिळायला अडचणीचं होऊ शकतं. एखाद्यासाठी जामीन राहणं ही बऱ्याच व्यवहारामध्ये आवश्यक अशी गोष्ट असते. पण समोरच्याने जर ते कर्ज फेडलं नाही तर जो व्यक्ती जामीन राहिलेला आहे त्यालाच खूप मनस्ताप आणि त्रास हा सहन करावा लागत असतो. म्हणून अनंत फंदी सांगतात, स्नेहासाठी पदर मोड कर, परंतु जामीन कुणाचा राहू नको. विडा पैजेचा उचलू नको, उणी तराजू तोलू नको. गहाण कुणाचे डुलवू नको, असल्यावर भीक मागू नको. नसल्यावर सांगणे कशाला, भीड कुणाची धरू नको. विडा पैजेचा उचलू नको. पैजेचा विडा, पैज लावणं, शर्यत लावणं हे देखील बऱ्याचदा जुगार खेळण्यासारखं असतं. एखादी पैज लावणं, कारण पैज ज्या दोघांमध्ये लागते त्या दोघांनाही जिंकण्याची पुरेपूर आशा असते. म्हणजे कोणीतरी एक हरणार असतो आणि कोणीतरी एक जिंकणार असतो आणि त्यामुळे पैज लावणाऱ्या कोणातरी एकाचं नुकसान नक्की होणार असतं आणि त्यामुळे एकाला नक्कीच दुःखी व्हावं लागतं. प्रत्येकच वेळेला विजयाची खात्री असेलच असं नाही आणि त्यामुळे असा पैजेचा विडा उचलून विनाकारण मृत्यूला आमंत्रण देणं किंवा विनाकारण दुःखाला आमंत्रण देणं हे चुकीचं आहे असं अनंत फंदी येथे सांगतात. विडा पैजेचा उचलू नको, उणी तराजू तोलू नको. अनेक जण काटा मारतात असं म्हणतो आपण, म्हणजे उन तोलतात. एकीकडे तराजूमध्ये 1 किलो ठेवलेला असतो आणि दुसरीकडे तराजूच्या खाली एक चुंबक चिटकवलेला असतो आणि जेणेकरून त्या मापामध्ये जे काही धान्य असेल, फळं असतील, जे काही देणार आहे, मोजणार आहे ते कमी प्रमाणामध्ये दिलं जातं. तर असं करणं हे देखील अनैतिक आणि चुकीचं आहे. अशा अनैतिक मार्गाने कमवलेला पैसा हा माणसाला सुख देऊ शकत नाही. अनंत फंदी सांगतात, उणी तराजू तोलू नको, गहाण कुणाचे डुलवू नको. एखादं जर कुणी गहाण ठेवून तुमच्याकडून कर्ज घेतलं असेल तर त्याला ती गहाण ठेवलेली शेती असेल, जमीन असेल, मालमत्ता असेल कुठलीही, तर ती त्याला वेळेवरती परत केली पाहिजे. त्याने परतफेड केल्यानंतर ते डुलवू नको, त्याला विनाकारण फिरवू नको. असल्यावर भीक मागू नको. तुझ्याकडे जर आधीपासूनच काहीतरी आहे, तुला भीक मागण्याची गरज नाही, तर विनाकारण कोणासमोरही हात पसरू नको, जेणेकरून तुझी पत जी आहे ती नाहीसी होणार नाही आणि तुझा नावलौकिक कमी होणार नाही. अनेकांना आपल्याकडे असूनही इतरांकडून कर्ज घेण्याची, भीक मागण्याची सवय असते आणि आपण कसे कर्जबाजारी आहोत असं दाखवत असतात. अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही. घेतलेल्या कर्जाचं वेळेवरती परतफेड करणं, घेतलेल्या कर्जातून काहीतरी
नवनिर्मिती करणं आणि उत्पन्न वाढवणं हे आवश्यक असतं. पण गरज नसताना विनाकारणच कर्ज घेणं किंवा विनाकारणच कोणासमोर हात पसरणं यामुळे व्यक्तीची पत नाहीशी होते आणि हा सदा न कदा असं मागणारच व्यक्ती आहे असं नाही. आमचे कवी विंध्या करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देणाऱ्याने द्यायचं असतं, घेणाऱ्याने घ्यायचं असतं जेव्हा गरज असते तेव्हा, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे आपली ही भूमिका त्या देणाऱ्या हातांसारखी करावी हे महत्वाचं असतं. त्यामुळे असताना विनाकारण भीक मागू नये, असताना उलट आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे ही भूमिका अनंत फंदींनी देखील या इथे मांडलेली आहे. असल्यावर भीक मागू नको, नसल्यावर सांगणे कशाला भीड धरू नको किंवा भीड कुणाची धरू नको. नसल्यावर सांगणे कशाला, जर तुझ्याकडे नाहीये आणि तुला गरज आहे, अडचण आहे, तर त्यावेळेला दुसऱ्या समोर हात पसरणं, कर्ज घेणं, एखाद्याला मदतीसाठी पुकारणं, त्याला साथ घालणं यात कुठलाही कमीपणा नाही. आणि यामध्ये जर कमीपणा वाटला तर मग नाहक आपण आपल्या खोट्या फुशारकीमध्ये, खोट्या गर्वामध्ये, खोट्या अहंकारामध्ये स्वतःच नुकसान करून घेऊ. त्यामुळे जेव्हा नाही तेव्हा भीक मागायला देखील भीड माणसाने ठेवू नये असंच अनंत फंदी येथे सांगतायत. नसल्यावर सांगणे कशाला भीड कुणाची धरू नको, उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करून. अनेकांना सवय असते विनाकारण कोणाची तरी स्तुती करायची, कोणाची तरी निंदा करायची, पण स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी अशी निंदा करणं किंवा विनाकारण कोणाची खोटी स्तुती करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे थोड्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा मिळवून घेता येईल, पण तुम्हाला दीर्घकाळ कोणालाही मूर्ख बनवता येत नाही. आणि ज्या वेळेला तुमची लुच्चेगिरी, तुमची लबाडी, तुमचं खोटेपण समोरच्या लक्षात येईल तेव्हा तुमची नालस्ती तेथे होईल. बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको. एखाद्या शहाण्याचं गुलाम हवं पण मूर्खाचा मित्र होऊ नये असं म्हटलं जातं. इथे देखील अनंत फंदी म्हणतात की बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको. दिलदार शत्रू हा मूर्ख मित्रापेक्षा परवडतो असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे एखादा माणूस शहाणा आहे, विद्वान आहे, तर त्याची खुशामत करण्यात कुठलाही कमीपणा नाही, त्याची गुलामी पत्करण्यात कमीपणा नाही. त्याच्याकडून ते ज्ञान मिळवण्यासाठी प्रसंगी त्याच्या चरणावरती लीन होऊन त्याला गुरु करणं यात देखील कुठलाही कमीपणा नाही असं अनंत फंदी येथे सांगतात. मात्र मूर्खाची मैत्री केली तर निश्चितच आपलं नुकसानच होण्याची शक्यता आहे. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. दिली स्थिती देवाने तीतच मानिसू कधी विटू नको. असल्या गाठी धनसंचय कर सत्कारी वेळ हटू नको. कष्टाची बरी भाजी भाकरी, स्वकर्तृत्वाने स्वकष्टाने आपल्याला जी काही भाजी भाकरी मिळते ती तू मिळव, पण तूप साखरेची चोरी नको. पण तूप साखरेचं खायचं आहे, चांगलं पैसा कमवायचा आहे, म्हणून अनैतिक भ्रष्टाचार तू अंगीकारू नको असं अनंत फंदी येथे सांगतात. दिली स्थिती देवाने तीतच मानिसू ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. याप्रमाणे दिली स्थिती देवाने, जी देवाने तुझ्या नशिबाने जी स्थिती दिली त्यामध्ये तू सुख मान कधी विटू नको. माणूस ही जी स्थिती आहे ही आपल्या कर्तृत्वानेच प्राप्त करत असतो आणि कर्तृत्वानेच जी स्थिती आहे ती माणसाची बदलू शकते. माणूस चांगलं कर्म करेल तर त्याची चांगली फळं त्याला निश्चित मिळतील. तो वाईट कर्म करेल तर त्याची वाईट फळं त्या मागोमाग आपोआप येणारच आहेत. त्यामुळे कर्तृत्वावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. दिली स्थिती देवाने त्यातच मानिसू तीतच मानिसू. दिली स्थिती देवाने तीतच मानिसू कधी विटू नको. एखाद्या वेळेला अपयश माथी आलं तर नशिबाने आलेलं हे अपयश देखील हसत हसत झेललं पाहिजे, कारण कोणतीही स्थिती कायम राहत नाही. दुःखामध्ये असताना हेही दिवस जातील हे वाक्य माणसाने निश्चित प्रत्येक वेळी ध्यानात ठेवावं आणि आपलं मार्गक्रमण, आपलं कर्तृत्व, आपलं कर्म हे सुद्धा करत राहिलं पाहिजे. असल्या गाठी धनसंचय कर सत्कार्थी वेळ हटू नको. जर तुझ्याकडे धनसंचय असेल तर सत्कार्य करण्यासाठी ते तू खर्च कर, त्यासाठी तू मागे हटू नको. जोडो निया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हा जो संत तुकारामांचा सल्ला आहे तोच आपल्याला इथे पाहावयाला मिळतो. चांगल्या कर्माने धनाची प्राप्ती करावी आणि तो सत्कर्मासाठी, सत्कार्यासाठी खर्च करावा. त्यासाठी मागे हटू नये. चांगल्या कामासाठी आपल्या जवळचं धन खर्च केलं तर त्यातून आपल्याला यश, कीर्ती, नावलौकिक मिळत असतो. आपली पत सुधारत असते आणि त्यातून पुन्हा उन्नतीचे पुढचे मार्ग जे आहेत ते सफल होत असतात. आता तुझ गुड गोष्ट सांगतो, सत्कर्मा तू टाकू नको. सुविचारा कातरू नको, सत्संगत अंतरू नको. दैत्याला अनुसरू नको, हरिभजना विस्मरू नको. सत्कीर्ती नौबती चडंका, गाजे मग शंकाच नको. आता तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो असं ते शेवटी म्हणतात.
आता तुझं गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तू टाकू नको. माणसाने नेहमी सत्कर्मच करत राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूची माणसं काय करतायत याचा विचार न करतात केवळ आपल्या कर्मावरती श्रद्धा, सत्कर्मावरती श्रद्धा ठेवून आपण आपलं कार्य करत राहिलं पाहिजे. सुविचारा का तरू नको, चांगला विचार कर, वाईट विचार करू नको. सत्संगत अंतरू नको, चांगल्या माणसाची संगत धर. सत्संगतीचं महत्व संतांनी देखील सांगितलेलं आपण पाहिजे. सत्संगत अंतरू नको. दैत्याला अनुसरू नको, जे वाईट विचाराची माणसं आहेत, दैत्य आहेत, राक्षस आहेत, जे वाईट कर्म करतात, जे भ्रष्टाचार करतात, जे अनैतिक वागतात, जे असामाजिक वागतात, त्यांचं अनुकरण तू करू नको, त्यांना तू अनुसरू नको. दैत्याला अनुसरू नको. हरिभजना विस्मरू नको. आणि हरीचं भजन, देवाचं नामस्मरण, जे तुला या सर्व गोष्टींमध्ये नैतिकतेच्या बाजूने ठेवेल, तुझ्यावरती गर्व, अहंकार, स्वार होऊ देणार नाही, त्यासाठी नामस्मरणाचं महत्व जे संतांनी सांगितलेलं आहे त्याचे अनंत फंदी ते सांगतात की हरिभजना विस्मरू नको. हरीचं भजन तू नेहमी करत जा, त्याला तू विसरू नको. सत्कीर्ती नौबतीचा डंका, गाजे मग शंकाच नको. आणि असं वर्तन ज्या वेळेला तुझं असेल त्यावेळेला मग तुझ्या सत्कीर्तीचा डंका हा सर्वदूर वाजेल, तुझ्या सत्कीर्तीची नौबत झडेल, यात तू कुठली शंका मनात ठेवू नको, असं अनंत फंदी येथे सांगतात. तर अशा पद्धतीने अनंत फंदींचा हा फटका आता आपण येथे पाहिला. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी काही कठीण शब्दांचे अर्थ देखील आपल्या अभ्यासासाठी दिलेले आहेत. बिकट म्हणजे कठीण अवघड, जामीन म्हणजे हमी, ओळख देणारा, सत्कर्म म्हणजे चांगले कार्य, आणि पदरमोड म्हणजे स्वतःजवळचा पैसा खर्च करणे. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपणा सर्वांच्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन स्वरूपात होत आहेत आणि बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपणास प्रश्न हे विचारले जात असतात. बिकट वाट वहिवाट नसावी या अनंत फंदीच्या फटका या कवितेच्या निमित्ताने साधारणपणे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतील याचा देखील एक आढावा आता आपण घेऊया. पहिला प्रश्न या कवितेवरती विचारला जाऊ शकतो तो म्हणजे बिकट वाट वहिवाट नसावी ही कविते कोणाची आहे, तर ती शाहीर अनंत फंदी यांची आहे. शाहीर अनंत फंदी यांचं पूर्ण नाव काय आहे, तर अनंत भवानी बाबा घोलप हे शाहीर अनंत फंदी यांचं नाव आहे. शाहीर अनंत फंदींचा कालखंड कोणता, इसवी सन 1744 ते 1819 हा शाहीर अनंत फंदी यांचा कालखंड आहे. शाहीर अनंत फंदींच्या आईचे नाव किंवा पत्नीचे नाव काय, तर शाहीर अनंत फंदीच्या आईचे नाव राऊबाई व पत्नीचे नाव म्हाळसाबाई असे आहे. अनंत फंदीच्या पूर्वजांचा कोणता व्यवसाय होता, तर अनंत फंदीच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही व्यवसाय होता. अनंत फंदींना फंदी हे नाव कोणाच्या नावावरून पडले आहे, अनंत फंदींचा संगमनेर येथील मलक फंदी नावाच्या एका फकीराशी स्नेह होता. त्या मलक फंदीच्या नावावरून अनंत फंदीस फंदी हे नाव पडलेले आहे. अनंत फंदीच्या कोणत्या रचना या गाजलेल्या आहेत, तर अनंत फंदींच्या रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा आणि फटका हे विशेष गाजलेले काव्यप्रकार आहेत. फटका या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हटले जाते, फटका या काव्यप्रकाराचे जनक शाहीर अनंत फंदी यांना म्हटले जाते. अनंत फंदींच्या बिकट वाट वहिवाट नसावी यावरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतील याचाही एक आढावा घेऊया. साधारणपणे गाळलेल्या जागा भराच्या स्वरूपामध्ये आपणास यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. बिकट वाट वहिवाट नसावी, टिंब टिंब मार्गास सोडू नको. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गास सोडू नको. चल टिंब टिंब धरुनी निखालस, खोटा बोला बोलू नको. चल सालस पण धरुनी निखालस, खोटा बोला बोलू नको. अंगी टिंब टिंब सदा असावी, राग कुणावर धरू नको. अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. टिंब टिंब तू शिरुनी जनाचा, बोल आपणा घेऊ नको. नास्तिकपणे तू शिरुनी जनाचा, बोल आपणा घेऊ नको. आल्या टिंब टिंब मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. माय बापावर रुसू नको, टिंब टिंब असू नको. माय बापावर रुसू नको, दुर्मुखलेला असू नको. टिंब टिंब मध्ये फसू नको, कधी रिकामा असू नको. व्यवहारामध्ये फसू नको, कधी रिकामा असू नको. टिंब टिंब काढून शर्मायाला, उणे कुणाला बोलू नको. वर्म काढून शर्मायाला, उणे कुणाला बोलू नको. मी मोठा टिंब टिंब धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको. मी मोठा शहाणा धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको.
एका उंचड एक जगामध्ये टिंब टिंब मिरवू नको. एका उंचड एक जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. हिमायतीच्या बळे कोणाला गुरकावू नको असं अनंत फंदी सांगतात. हिमायतीच्या बळावरती गरीब गुरिबाला गुरकावू नको असं अनंत फंदी सांगतात. कोणतं अपयश तो आपल्या माथी घेऊ नको असं अनंत फंदी सांगतात. तर 2 दिवसाची सत्ता जाईल, त्याचं अपयश तो आपल्या माथी घेऊ नको असं अनंत फंदी सांगतात. कशामुळे माणसाचा बोज हरवतो किंवा दवडला जातो असं अनंत फंदी सांगतात. तर कर्जबाजारीपणामुळे माणसाचा बोज हरवतो आणि म्हणून कर्जबाजारी होऊन बोज आपला दवडू नको असं अनंत फंदी सांगतात. स्नेहासाठी टिंब टिंब कर पण जामीन होऊ नको. स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन होऊ नको. विडा टिंब टिंब उचलू नको, उणी तराजू तोलू नको. विडा पैजेचा उचलू नको, उणी तराजू तोलू नको. तराजू शब्द देखील गाडलेला राहू शकतो. टिंब टिंब कुणाचे डुलवू नको, असल्यावर भीक मागू नको. गहाण कुणाचे डुलवू नको, असल्यावर भीक मागू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची, टिंब टिंब करू नको. स्वहितासाठी करू नको. बरी खुशामत टिंब टिंब परी, मूर्खाची ती मैत्री नको. बरी खुशामत शहाण्याची परी, मूर्खाची ती मैत्री नको. कष्टाची बरी टिंब टिंब, तूप साखरेची चोरी नको. कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको. यामध्ये तूप साखरेची शब्द देखील गाडलेला राहू शकतो. असल्या गाठी टिंब टिंब कर, सत्कारथी वेळ हटू नको. असल्या गाठी धनसंचय कर, सत्कारथी वेळ हटू नको. आता तुझ गुज गोष्ट सांगतो, टिंब टिंब तू टाकू नको. आता तुझ गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तू टाकू नको. टिंब टिंब का तरू नको, टिंब टिंब अंतरू नको. सुविचारा का तरू नको, सत्संगत अंतरू नको. टिंब टिंब अनुसरू नको, टिंब टिंब विस्मरू नको. दैत्याला अनुसरू नको, हरिभजना विस्मरू नको. सत्कीर्ती नौबतीचा टिंब टिंब गाजे मग शंकाच नको. सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको. तर अशा पद्धतीचे प्रश्न साधारणपणे अनंत फंदींच्या या फटका या कवितेवरती आपणास परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्या दृष्टीने आपण ही कविता पाठ करावी, लक्षात ठेवावी. अनंत फंदींचा एक महत्वाचा फटका आपण येथे पाहिला. फटक्याच्या माध्यमातून जनाला सुविचार, सत्कर्म, नैतिकता याविषयीचे महत्वाचे धडे अनंत फंदींनी या कवितेमधून दिलेले आपणाला दिसतात. यातून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि समूहामधील माणसाचं वर्तन सुसंस्कारित करण्यासाठीची महत्वपूर्ण संस्कारांची शिदोरी आपणास निश्चित मिळाली असेल असं मी गृहीत धरतो. आपणास शाहीर अनंत फंदी यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल तर आपण खालील लिंक वरती भेट देऊन विकिपीडियावर अनंत भवानी बाबा घोलप अर्थातच अनंत फंदी यांच्याविषयीची अधिकची माहिती मिळवू शकतात. किंवा खाली दिलेला QR कोड स्कॅन करून देखील आपण शाहीर अनंत फंदी यांच्याविषयीची मराठी विश्वकोशातील नोंद जी आहे ती पाहू शकतात. तर अशा पद्धतीने आज आपण शाहीर अनंत फंदी यांचा बिकट वाट वहिवाट नसावी हा फटका पाहिला. तो आपणास निश्चित समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढील पाठाच्या निमित्ताने. तोपर्यंत नमस्कार.